नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सरोजने कितीही नखरे केलेले असले तरीही तिचा डाव हा उधळला जाणार आहे आणि अद्वैत हा कलाच्या काळजीने पेपरवरती सही न करता धावत सुटणार आहे. तर त्याचबरोबर कलाने आई अंबाबाईच्या मंदिरात जाऊन साकडं घालताच, माझ्या नात्याची अशी परीक्षा घेऊ नकोस आई अंबाबाई, प्रत्येक वेळेस तूच मला संकेत दिलेले होते आणि म्हणूनच मी हे नातं आपलंसं केलेलं आहे, हे सगळं बोलताच एक मोठा चमत्कार घडणार आहे आणि अद्वैत पण नात्याला एक संधी देण्यासाठी तयार होणार आहे. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अद्वैत स्पष्टपणे कलाला सांगणार आहे की काहीही झालं तरीही मला ह्या नात्याला एक संधी द्यायची आहे आणि मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे. तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर काजलच्या समोर सोहमने अनामिकासोबत लग्न करायला होकार दिलेला आहे. त्यामुळं काजलची अवस्था ही खूपच वाईट झालेली आहे आणि सरोजने केलेले डिवोर्स पेपर तसेच टाकून अद्वैत हा कलाच्या काळजीने धावत सुटलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे रजनी आता सोहमच्या रूममध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते की काय रे, तुमचं काय चाललेलं असतं दोघांचं खुसूर. म्हणजे काजल, मला कळतच नाही आहे. मी प्रत्येक वेळेस विचार करत असते की यांच्या दोघांचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे, पण माझ्या लक्षात येत नाही आहे, मला तरी सांगत जावा. तेव्हा सोहम म्हणतो की मला नात्याची नवीन सुरुवात करायची आहे. तेव्हा मात्र इकडे रजनी म्हणते, अरे एवढं आम्ही कालपासून विचारतोय तेव्हा नाही सांगितलं आणि आता सांगितलेलं आहे. खरंच चांगली गोष्ट आहे. अगं काजल, एवढा पटकन हा कसं काय तयार झालं गं, मला कळतच नाही आहे, असं रजनी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे काजल आणि सोहम दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि सोहमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की त्याला या नात्याची सुरुवात करायची आहे, तीही अनामिकासोबत करायची आहे. हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा काजलच्या चेहऱ्यावरचा रंग उडलेला असतो. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही सोहम असं बोलेल असं तिला वाटलं नव्हतं आणि सोहमने तर स्पष्टपणे आता सांगून टाकलेलं असतं की त्याला अनामिकासोबत जे नातं आहे ते कंटिन्यू करायचं आहे. इकडे रजनी म्हणते की खरंच खूप चांगली गोष्ट घडलेली आहे. म्हणजे मी एवढा वेळ प्रयत्न करत होते पण माझ्याकडून काही हे शक्य झालं नाही, पण काजल तू आली आणि याने सगळ्या गोष्टी क्लिअरच केलेल्या आहेत. आम्ही कालपासून सगळेजण त्याला बोलत होतो पण त्याने काही आमचं ऐकलं नव्हतं आणि आज बघ कसं लगेच सांगितलेलं आहे. आता आपण ही गोष्ट जी आहे ती कॉफी पिऊन सेलिब्रेट करूया. काजल म्हणते, नाही मला नको आहे कॉफी, मला जायचं आहे. काजलला इतकं वाईट वाटलेलं असतं, तिचे डोळे भरून आलेले असतात आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता काजल तिथून निघून जाते आणि सोहम पण तिला म्हणतो की जाऊ दे. इकडे आता सरोज जी आहे तिच्या डोक्यात वेगवेगळे प्लॅन सुरू असतात. सरोज म्हणत असते काही झालं तरी माझ्या मुलासाठी मला निर्णय घ्यावाच लागणार आहे, कारण माझ्या मुलाला मी त्या मुलीच्या कचाट्यातून सोडवणार आहे, तिला या घरातून हाकलून लावणार आहे काहीही झालं तरीही. एवढंच आता सरोजच्या डोक्यात चाललेलं असतं आणि सरोज मात्र प्रत्येक वेळेस त्याच गोष्टी बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे सरोज आता फोन करते आणि वकिलांना सांगते की लवकरात लवकर मी सांगितलेलं काम करा आणि ते डिवोर्स पेपर जे आहेत ते रेडी करा, असं तिने सांगितलेलं असतं, कारण तिचं काम हे फर्स्ट प्रायोरिटीवर केलं पाहिजे असं सरोजने वकिलांना सांगितलेलं असतं. इकडे घरी संगीता मात्र काळजी करत बसलेली असते. ती म्हणत असते काय झालं असेल, माझी कली ठीक तर असेल ना, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, हे सगळं तिच्या डोक्यात चालू असतं. तेवढ्यातच काजल तिथे येते. दिनकर विचारतो, काजल काय झाले, सगळं व्यवस्थित आहे ना कला आणि जावई बापूंमध्ये? तेव्हा ती सांगू लागते की हो, त्यांच्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित आहे. पण दिनकर इकडे तिला विचारत असतो, पण तुझं काय चाललंय, तुझं मला काहीच व्यवस्थित दिसत नाहीये, काय झालंय नक्की? आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा काजल आता हे सगळं बोलत असते आणि तेव्हा दिनकर तिला विचारत असतो, पण काजल म्हणते हो सगळं ठीक आहे, असं म्हणत ती रूममध्ये येते आणि अक्षरशः इकडे ती बोलत असते आणि त्याचबरोबर तिला रडूही येत असतं आणि त्याचसोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ती खूप रडत असते. तिला वाईट वाटत असतं कारण तिच्या तोंडावरती आता तिला सोहम म्हणालेला असतो की माझ्या समोरही तू येत जाऊ नको, माझ्या जवळपासही फिरकू नको, मला त्या गोष्टीची गरज नाही, असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि इकडे काजलला वाईट वाटलेलं असतं. एवढ्यावरच तो थांबलेला नसतो, तर त्याने आणखी गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. त्या म्हणजेच
त्याने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तू माझ्या अजिबात आमच्या दोघांच्या मध्येही यायचं नाही, तू मला नको आहे आमच्यासोबत, हे त्याने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आणखी काही गोष्टी क्लिअर होत आहेत आणि त्याने अनामिकासोबतच्या नात्याची सुरुवात केलेली असते. आता सगळेजण डायनिंग टेबलच्या तिथं आलेले असतात आणि मग सरोज विचारते आबा कुठे गेलेले आहेत. तेव्हा रजनी सांगते की आबा गावी गेलेले आहेत. सरोज म्हणते आबा एकटेच गेलेले आहेत. तेव्हा रजनी म्हणते हो, मी आबांना सांगितलं होतं अद्वैत किंवा सोहमला सोबत घेऊन जा, पण आबा म्हणले की नाही, मला अर्जंट आहे आणि देवीचं काम आहे तर मला गेलंच पाहिजे. असं सांगून आबा गेलेले आहेत आणि मग मी आनंदला पाठवलेला आहे. सरोज म्हणत असते रजनी, तुला कळत नाही आहे का, आबांना एकट्याला या वयात पाठवणं काही गरजेचं नव्हतं. तेव्हा इकडे रजनी म्हणत असते पण आबांनी ऐकलंच नाही आहे ना, आबा ऐकायलाच तयार नव्हते, त्यामुळं मला हे सगळं करावं लागलेलं आहे, असं रजनी सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता रजनी आणि हे सगळेजण बोलत असतात तेव्हा मात्र एक गोष्ट घडत असते, ती म्हणजे रोहिणी तिथे येते आणि म्हणू लागते की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे, हे सगळे एकत्र येत आहेत ना, यांचा डाव मला उधळून लावला पाहिजे, असं सगळं रोहिणीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. रोहिणी म्हणत असते की यांना सांगितलं पाहिजे, यांचा अपशकुनावर वगैरे भरपूर विश्वास आहे ना, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि असं म्हणत इकडे ती बोलायला सुरुवात करते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता आणखी काहीतरी करत मला वाट लावायचीच आहे. हा सगळा प्लॅन आता इकडे रोहिणीच्या डोक्यात सुरू असतो. आणि मग रोहिणी आणि त्याचबरोबर नैना एकमेकींना म्हणू लागतात की आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणत त्या बोलत असतात. तेवढा रोहिणी जोरात किंचाळते की तिकडे देवघरात काहीतरी झालेलं आहे, चला चला लवकर चला, असं म्हणत ती घेऊन जाते. ती देवघरात तिने एक राडा घालून ठेवलेला असतो, तो म्हणजे देवी आईची जी मूर्ती आहे, आई अंबाबाईची मूर्ती आहे, ती उलटी करून ठेवलेली असते. आणि ती म्हणत असते की हे सगळं जे काय आहे हे सगळं अपशकून घडलेलं आहे, हा काहीतरी संकेत आहे म्हणायचं. आता डॅड पण घरी नाही आहे तर ही गोष्ट कशी समोर येणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय होणार आहे. आणि हे सगळं जेव्हा चालत असतं तेव्हा मात्र ती म्हणत असते की काहीही झालं तरीही हा वेगळा संकेत आहे आणि ह्या सगळ्यामुळं आपल्याला आता विचार करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा ती सगळ्यांना सांगत आहे की काहीतरी वेगळं आहे. आबा असते तर आबांनी आता सांगितलं असतं. तेव्हा सरोज म्हणत असते काही वेगळा संकेत बिंकेत काही नाही आहे, माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, असं काही नसतं. आत्ता गुरुजींना फोन करूया, गुरुजींना बोलवून घेऊया आणि आपण पुन्हा एकदा मूर्तीची प्रतिष्ठापना करूया, असं आता तिने सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. रजनी म्हणत असते की नाही, आपल्याला विचार करावा लागणार आहे, काहीतरी वेगळा संकेत मिळत आहे आणि आपण असं हातावर हात ठेवून चालणार नाही, हे सगळं रजनीचं चाललेलं असतं. इकडे कला मात्र परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला कळतच नसतं की देवी आई हा वेगळा संकेत काय दिलेला आहे तू, कारण काहीही झालं तरीही असं कधीच झालेलं नाही. आणि इकडे रोहिणी मात्र सगळ्यांना ओरडून ओरडून त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळून सांगायचा प्रयत्न करत असते. तिला असं वाटत असतं की हा अपशकून घडलेला आहे आणि हा अपशकून घडलेला आहे तर आपल्याला या सगळ्यावर विचार करावा लागणार आहे, असं रोहिणीचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र रोहिणीचं हे जे काही वागणं आहे ते पाहून इकडे रजनीला मात्र काळजी वाटत असते. रजनी म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आपल्याला विचार करावा लागणार आहे, नक्की कशामुळे हे चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि रोहिणी म्हणत असते की बरोबर आहे, अगदी रजनी म्हणते ते बरोबर आहे, आपल्याला विचार करावाच लागणार आहे की अचानक हे सगळं काय झालंय, कशामुळे झालेलं आहे, असं म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे रजनीला वेगळीच भीती वाटायला लागलेली आहे की असं काहीतरी वेगळं घडत नाही आहे ना, म्हणजे आपल्यावर काही संकट येणार नाही आहे ना. आणि रोहिणी म्हणत असते एकतर डॅड घरात नाही आहे, डॅड बाहेर गेलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या जीवाला धोका वगैरे काय निर्माण होऊ शकतो ना, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. परंतु तिच्या डोक्यात ह्या सर्व गोष्टी मुद्दामूनच चालू असतात. तिला बघायचं असतं घरातल्यांच्या मनामध्ये आणखी कलुषितपणा कसा करता येईल आणि त्यांचं मन अगदी बिथरून कसं टाकता येईल, हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तिची नाटकं ही सुरूच झालेली असतात आणि ती बोलत असते. तेव्हा मात्र तिच्या तोंडाला जरा पण इथे आळा राहिलेला नसतो. जे तोंडाला येईल ते बोलायचं आणि बोलत राहायचं, एवढंच तिला जमत असतं आणि त्याच गोष्टी तिने करत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं आणि त्याच वेळी
ती म्हणत असते तेव्हा सरोज मात्र स्पष्टपणे सांगते की त्याची काही गरज नाही आहे. आता काही वाईट होणार नाही आहे, आणखी काही, कारण काहीही झालं तरीही सर्व गोष्टी सगळ्या पद्धतीनं व्यवस्थित करता येणार आहेत, हे तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे रजनी त्याचबरोबर सगळेजण आहेत. सरोजने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण गुरुजींना बोलवूया आणि पुन्हा एकदा मूर्तीची स्थापना करून घेऊया. आता त्याच्यावरती मार्ग तर काढलेला असतो, मार्ग निघालेला असतो आणि आता पुढच्या गोष्टी असतात त्या विचार करण्यासारख्या असतात. आणि त्यासोबतच अद्वैत आता तिथून जातो, सरोजही जाते. सरोज म्हणते की अद्वैत चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, असं म्हणत सरोज घेऊन गेलेली असते. आणि रोहिणीचा डाव तिथेच उधळला गेलेला असतो, कारण अपशकुन वगैरे काही नाही आहे, फक्त आपल्याला मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे हे स्पष्ट करून आता इथे वाट लावलेली असते, ती म्हणजे रोहिणीने. आता रोहिणीची वाट लावलेली असते ती म्हणजे सरोजने सांगितलेलं आहे की आपण हे करूया आणि प्रश्न मिटवलेला आहे. आणि तिथेच आता सगळ्यांची तोंड बंद झालेली असतात. कला मात्र विचार करत असते. कला म्हणत असते की हे सगळं काय आहे, यातून वेगळा संकेत तरी मिळणार नाही आहे ना, म्हणजे हे सगळं काय घडत आहे, आपल्याला काहीतरी विचार करावा लागणार आहे. हे सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे सरोज म्हणत असते की अद्वैत, वेळ ही खूप महत्त्वाची असते. आपण म्हणत असतो की ठीक आहे, अजून काय एवढं, असं चालू असतं. पण एक गोष्ट अद्वैत तुझ्या लक्षात आली आहे का, वेळ ही खरंच खूप महत्त्वाची आहे. काही झालं तरी वेळेचं महत्त्व हे जपलंच पाहिजे, असं सरोजचं म्हणणं असतं. आणि अद्वैत, आता मला सांग, तू 1 महिना घेतलेला होता, महिन्याच्या शेवटी तू तिला सांगणार होता, पण मला काय म्हणायचं आहे, ज्या गोष्टी आता क्लिअरच झालेल्या आहेत त्या गोष्टीला आणखी वेळ कशाला घालवायचा आहे, आणखी कशाला विचार करायचा आहे त्या गोष्टींचा. आता मला सांग, जर आता मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत, आपल्याला कळलेलं आहे, आपल्या मनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही ही मुलगी चुकीची आहे, तर मग हे सगळं का, हा प्रश्न आता सरोजने उभा केलेला असतो. आणि सरोज हा प्रश्न विचारत असते आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र तिच्याकडे पाहत असतो. सरोज म्हणत असते, बघ ना, आपण एखाद्यासाठी टाईम वेस्ट करतो आणि तेव्हा आपण म्हणत असतो की हे सगळं काय आहे, कारण आपला वेळ वाया गेला, त्याने आपल्याला थांबवून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं आहे, हे सगळं आपण बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सरोज म्हणत असते, मग अद्वैत, यालाच तर म्हणतात ना वेळ वाया गेला, मग तू कशाला वेळ वाया घालवतो आयुष्यातला, तुला माहिती आहे ना ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही, तर निर्णय तर घ्यावाच लागणार आहे. आणि मग काहीही झालं तरीही हा निर्णय घेऊन आपल्याला एकदाच फायनल करून टाकायचं आहे सगळं. आणि जो निर्णय आहे तो एकदाचा फायनल करून सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, मग हे का, असं सरोज अद्वैतला विचारत असते आणि अद्वैतला बोलत असते. अद्वैत म्हणत असतो, म्हणजे आई. तेव्हा सरोज त्याला म्हणत असते की तुझ्या लक्षात नाही का आलेलं अद्वैत, आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आणि आपल्याला स्पष्टपणे निर्णय घ्यायचा आहे आणि मोकळं व्हायचं आहे. तो म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता निर्णय असा घ्यायचा आहे की आता ज्या गोष्टी आहेत त्या सांभाळून घेतल्या पाहिजेत. आणि मग तिने जे डिवोर्स पेपर बनवून आणलेले असतात ते डिवोर्स पेपर आता ती अद्वैतच्या समोर धरते आणि त्याला म्हणते की हे पेपर्स रेडी आहेत, एक सही केली की काम होणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. अद्वैत पाहतो, अद्वैत म्हणतो की हे सगळं काय आहे, म्हणजे आईने आधीच डिवोर्स पेपर बनवून आणलेले आहेत, असं का केलं असेल हिने, हा प्रश्न अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ती म्हणत असते की अद्वैत, मी फक्त आणि फक्त तुझ्याच भल्याचा विचार केलेला आहे. इकडे कला मात्र आता सगळ्या घरामध्ये ती धूप घेऊन चाललेली असते, सगळीकडे धूप फिरवत असते, कारण आता घरामधली शांतता भंग झालेली आहे, ती होऊ नये असं तिला वाटत आहे. आणखी काही अपशकून घडू नये. एकतर आबा बाहेर गेलेले आहेत आणि आबा हे सोबत असणं गरजेचं होतं, पण आबा इथं नाहीत, त्यामुळं कलाने ते काम हाती घेतलेलं असतं आणि त्यासोबतच कलाने ठरवलेलं असतं. आणि इकडे अद्वैतच्या हातात पेन दिलेला असतो. सरोज म्हणत असते की हा पेन घे आणि एकदाचं फायनल कर, एक सही करून टाक आणि विषय मिटवून टाक, असं सांगितलेलं असतं. आता कला धूप घेऊन त्यांच्या रूमपर्यंत आलेली असते आणि कला जेव्हा समोर हे सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. तिला कळलेलं नसतं की हे सगळं काय होत आहे. तिला रागही येत असतो आणि तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण तिचा संसार हा तुटत चाललेला असतो, मोडत चाललेला असतो. आणि तशीच कला बाहेर येते, तिच्या हातामध्ये धूप असतं आणि ते तसंच तिच्याकडून खाली पडतं आणि कला घरातून बाहेर निघालेली असते. जेव्हा आता कला बाहेर निघालेली आहे
तेव्हा मात्र तिथे रजनी असते. रजनी म्हणत असते, अगं कला थांब, काय झालंय काय झालंय असं म्हणत रजनी तिच्याशी बोलत असते. कला मात्र ढसाढसा रडत असते. आणि आता चांदेकरांच्या घरातून लक्ष्मीची पावलं ही बाहेरच्या दिशेने जाताना रजनीला दिसत असतात. रजनीला मात्र टेन्शन आलेलं असतं. रजनी म्हणायला लागलेली असते की हे सगळं काय आहे. आणि मग अद्वैत सही करणारच असतो. तेवढ्यातच रजनी इकडून जोरात ओरडते, कला थांब, कला थांब. रजनीला लक्ष्मीची पावलं बाहेरच्या दिशेने जाताना दिसतात. तेव्हा मात्र रजनीला धक्का बसलेला असतो आणि रजनी ओरडत असते. इकडे कला गेलेली असते. घरात आता सगळे आलेले असतात. आणि मग कला कुठं गेली हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कलाला मात्र खरंच खूप टेन्शन आलेलं होतं आणि कला घरातून बाहेर गेलेली आहे. कला आता बाहेर कुठं गेली हा मोठा प्रश्न असतो. आणि कला खरे अशी का वागत आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. इकडे अद्वैत मात्र त्याच गोष्टीची काळजी करत असतो. आणि मग अद्वैत धावत बाहेर आलेला आहे. तेव्हा रजनी सांगू लागते की मला माहीत नाहीये, मी तिला विचारत होते पण ती थांबलीच नाही. तिनं अचानक निघून गेली आणि कुठे गेली काहीच माहीत नाहीये असं अद्वैत तिला सांगत असतो. आणि तेव्हा अद्वैतला ती सांगत असते तेव्हा तो इकडे सगळेजण म्हणतात की तिला फोन तरी लावून बघा. आता कलाला फोन लावायला सांगितला जातो पण इथे राग आलेला असतो. तो म्हणजे सरोजला. सरोज म्हणत असते की नाही अद्वैत. अद्वैत पण एवढाही आहे की सगळ्या गोष्टी त्याला आईच्याच ऐकायच्या असतात. आता एवढं कला घरातून घर सोडून गेलेली आहे तरी पण सरोज मात्र त्याला म्हणत आहे की नाही लावायचा फोन. अद्वैतने फोन लावायला घेतलेला असतो पण सरोजने मात्र आता त्याला सांगितलेलं आहे की फोन लावायचा नाही. कारण ती स्वतःहून गेलेली आहे. तिला वाटलेलं नाही की आपण कोणाला सांगून जावं, तर आपण तिची काळजी करायची काहीही गरज नाही. तेव्हा इकडे रजनी म्हणत असते की अद्वैत ही जी पावलं बघ ना लक्ष्मीची, अरे बाहेरच्या दिशेने दिसत आहेत, हे योग्य नाही आहे असं ती सांगत असते. आणि तिला काळजी वाटत असते. परंतु इकडे मात्र घडत असतं ते वेगळंच. आणि मग सरोज म्हणत असते ती स्वतःहून गेलेली आहे ना, मग स्वतःहून येईल, आपण तिच्या मागं लागायची काही गरज नाही आहे. तिला आपण सांगितलं होतं का घरातून जा म्हणून. आणि मग रोहिणी नैना यांना मात्र आयतंच कुलीत हातात मिळालेलं आहे. त्यांना मात्र खूप छान वाटत आहे. फायनली गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत आहेत. त्यांना कला घरात नकोच होती आणि कला मात्र आता निघून गेलेली असते. कला निघून गेलेली आहे. कला सगळ्या रस्त्याने धावत सुटलेली आहे. तिच्या डोक्यात एकच विचार आहे, तो म्हणजे माझा संसार मोडला, माझा संसार मोडला आणि मी असं काय केलं होतं म्हणून माझ्या बाबतीत ह्या गोष्टी घडत आहेत. हे सगळं तिच्याकडे चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर ती विचार करत असते. तिला कळत नसतं की असं अचानक काय झालेलं आहे. म्हणून तिनं धावत सुटते, मंदिरात येते. देवी आईच्या मंदिरात ती आलेली असते. तिथे घंटानाद करू लागते आणि ती म्हणत असते की का का हे सगळं माझ्याच नशिबात का आलं हे सगळं. तिला हा प्रश्न पडलेला असतो. आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मला ना विचार करायला सुचतच नाहीये देव्याई का हे सगळं केलं. आधी तू माझ्या मनात भावना निर्माण केल्या, माझ्या मनात ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आणि आत्ता माझा संसार मोडतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये. देव्याई मी काहीच करू शकत नाहीये असं म्हणत कला बोलत असते. कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं कारण आपला संसार मोडतोय आणि आपण त्यासाठी काहीही करू शकत नाही. आणि मग देवीच्या पुढे तिने रडत असते. तिनं मागणं मागत असते की मी काय करू, कारण हे सगळं सरोजने केलेलं आहे हे तिला चांगलंच माहिती असतं. सरोजमुळे या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत या गोष्टीची जाणीव कलाला असते. आणि कला मात्र इतकी रडत असते आणि तिने पुन्हा देवीच्या मंदिरात साकडं घालू लागते. ती म्हणत असते की मला कळतच नाहीये की मी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं मी वागलं पाहिजे, मला कळतच नाहीये देवी आई. माझ्या बाबतीत हे काय झालेलं आहे, आमचा संसार तुटतोय आणि मी काहीच करू शकत नाही. ही गोष्ट कलाच्या मनाला खूपच खात असते. आणि कला मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी नाही असं राहू शकत. माझा नवरा, माझा संसार हे मी नाही सोडून जाऊ शकत, कारण माझ्या मनात त्याच्याविषयी काय भावना आहेत हे तुला माहिती आहे. हे आपल्याला पाहायला मिळतं. कला मात्र तिच्या बाजूने प्रयत्न करत असते. आणि इकडे अद्वैत मात्र कलाला शोधण्यासाठी आलेलाही नसतो. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला भयानक चिडलेली असते आणि कला अद्वैतला म्हणत असते की हे सगळं करायचं होतं तर मग हा गिरगोटा करायची गरज काय होती, गरज काय होती हे सगळं करायची, कारण तुला तर तेच हवं होतं ना. आणि त्याचबरोबर तुला तर याच गोष्टी हव्या होत्या, मग कशासाठी केलं हे सगळं असं कला त्याला विचारत असते. तुझं जर आधीच ठरलेलं होतं तर 1 महिना कशाला घालवायचा, हे सगळं लिहायचं, हे सगळं शोधायचं, हे सगळं कशासाठी केलंस, हा प्रश्न कला अद्वैतला विचारत असते.
अद्वैतला ती खडसावून विचारत असते, तुझं काय चाललंय नक्की ते मला कळलं पाहिजे, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी सुरू झालेल्या असतात तेव्हा कलाला खूप राग आलेला असतो. कलाची खूप चिडचिड झालेली असते आणि कलाला त्रासही होत असतो. कला मात्र अद्वैतला ओरडून ठणकावून सांगत असते की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे आणि आता तू परस्पर निर्णय घेऊन रिकामा झालेला आहे. मग आधीच दिवसचे तर पेपर तयार होते ना, मग आधीच देऊन टाकायचं ना, कशाला एवढं सगळं करत बसायचं होतं, गरजच नव्हती या सगळ्या गोष्टी करायची. तेव्हा अद्वैत म्हणतो की थांब जरा ऐकून घे मला काय म्हणायचं आहे ते आत्ता. असं म्हणत अद्वैत म्हणतो की हे पेपर्स बघ, याच्यावर मी सही केलेली नाही, मला अजूनही आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे खरे. असं म्हणत तो बोलत असतो, तो ओरडत असतो आणि अति आगाऊ असं म्हणतो. तेव्हा कलाच्या लक्षात येतं की चांदेकरला पण आमच्या नात्याला एक संधी द्यायची आहे आणि कला मात्र अद्वैतकडे पाहू लागते. फायनली अद्वैतनं सांगितलेलं असतं की हो, मलाही नात्याला एक संधी द्यायची आहे आणि काहीही झालं तरीही मलाही नातं हे महत्त्वाचं आहे, असं त्याने तिला सांगितलेलं असतं. कला मात्र अद्वैतकडे पाहतच राहते, कारण एवढी मोठी गोष्ट घडलेली असते आणि कुठेतरी आता कलाच्या लक्षात आलेलं असतं अद्वैतला पण तेवढीच गरज आहे. हे कलाने समोर आणलेलं असतं, कलाच्या समोर आलेलं असतं. अद्वैतलाही भारी वाटत आहे. फायनली कुठंतरी अद्वैत पण कलासोबतच्या नात्याला एक संधी देणार आहे आणि त्यांच्या दोघांचं नातं, आता त्यांच्या दोघांचा सुखाचा संसार कशा पद्धतीनं सुरू होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.